हजारो शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथील खंदरेश्वर शिवालय येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त पहाटेपासूनच हजारो शिवभक्तांनी मंदिरात हजेरी लावून खंदरेश्वर चरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा अर्पण केली। तसेच योगी स्वामी धर्मनाथ महाराज हे या ठिकाणी आपली सेवा देत आहेत, त्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले। खंदरमाळवाडी गावच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच यात्रा उत्सवाला सुरुवात होते। दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळते। तसेच महाशिवरात्रीनिमित्त दिवसभर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। असंख्य भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा देखील लाभ घेतलाय। यात्रा उत्सवामुळे मंदिर परिसरात विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती। खेळणी, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य आदींच्या स्टॉलमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते। या पावन पर्वानिमित्त रात्री महिला व भाविकांनी एकत्र येत शिवलीलामृत ग्रंथाचे अखंड पारायण केले। हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। भक्ती आणि श्रद्धेच्या वातावरणात हा महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। तर महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील गावांमधून खंदरेश्वर येथे पायी दिंड्यांचेही आयोजन केले जाते। मंदिर परिसरात पार पडणारे नित्याचे उपक्रम व मंदिराविषयीची आख्यायिका बापूसाहेब लेंडे, सुभाष लेंडे तसेच माजी सरपंच शिवाजी फणसे यांनी सांगितली आहे। भगवान शंकराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आमच्या खंदरमाळच्या भूमीमध्ये खंदरेश्वर हे मंदिर असून महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये गेली 27 वर्षे अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताह आणि नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो। आणि याचं औचित्य साधून महाशिवरात्रीच्या दिवशी खंदरमाळ आणि पंचक्रोशीतील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आणि याच पर्व काळामध्ये आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी शिवलीला अमृत पारायण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। या पारायण सोहळ्यासाठी परिसरातून 100 ते 150 महिलांनी सहभाग नोंदवला। ही आमची पहिल्याच वर्षाची सुरुवात होती, परंतु मोठा प्रतिसाद मिळाला। भविष्यात पुढच्या वर्षी या ठिकाणी हजारोच्या संख्येत पारायणाला भाविक बसतील अशी अपेक्षा आहे। आणि या मंदिराचं महात्म्य सांगायचं ठरलं तर हे मंदिर अतिप्राचीन काळात खंदक ऋषींनी तपश्चर्या करून या ठिकाणाला काशी खंडामध्ये खंदकेश्वर या नामाने नामोल्लेख आढळतो। पुढे हेच खंदरेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले। हे एक स्वयंभू देवस्थान असून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी सर्वांचीच भावना आहे। त्याचप्रमाणे गेली अनेक वर्षापूर्वी हे मंदिर अतिशय छोट्या पद्धतीचं पांडवकालीन मंदिर होतं, परंतु आम्हाला गेल्या 18 वर्ष महान तपस्वी योगी बुद्धनाथजी स्वामी या ठिकाणी सेवेकरी म्हणून लाभले आणि बाबांनी एक चमत्कार करून दाखवला। एक छोट्या मंदिराचं भव्य दिव्य रूपामध्ये या ठिकाणी स्वरूप आपल्याला बघायला भेटतं। याचं सर्व श्रेय बाबांना जातं। 105 फुटाचा कळस इतिहासात नोंद होईल असं हे मंदिर बाबांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्या बाबांचं मागील वर्षी दीर्घ अशा आजारानं दुःखद असं निधन झालं। या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने समाधी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। त्याचप्रमाणे त्यांचा तियाचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला। आणि त्याच वेळेस सर्वांनी संकल्प केला होता का महाराजांचे एक मूर्ती बसवून समाधीस्थळ तयार करण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली होती आणि त्याचं काम देखील प्रगतीपथावर या ठिकाणी आहे। तरी बाबांची पुण्यतिथी 26 मार्च रोजी पुढच्या महिन्यात होणार आहे। त्यावेळेस देखील भव्य दिव्य असा पुण्यतिथी सोहळा सर्व भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। मी
सर्व भाविकांना विनंती करतो, महाराजांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम प्रगतीपथावर आहे. आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आर्थिक मदत करायची आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी हजारो भाविक दर्शन देत असतात. पहाटेच्या 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत 1000 ते 1500 लिटर दुधाची खीर या ठिकाणी महाप्रसादासाठी वापरली जाते. हे सर्व योगदान भक्तांच्या माध्यमातून होत असतं. तरी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही एकदा आमच्या या खंद्रेश्वर देवस्थानाला भेट द्या. निश्चितच आपल्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पर्वतानिमित्ताने खऱ्या अर्थाने आम्हाला वरदान भेटलं होतं परमपूज्य बुद्धनाथ स्वामी, आणि या स्वामीच्या माध्यमातून हा परिसर खऱ्या अर्थाने नंदनवन झालेला आहे. आणि त्यांचं उत्तरायण म्हणून या ठिकाणी स्वामी धर्मनाथ स्वामी महाराज यांचं या ठिकाणी गादीवर त्यांचं विराजमान केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी साधू संतांचं वार्षिक म्हणून वर्षातून जवळजवळ 100 ते 125 भ्रमण करणारे या ठिकाणी साधू येऊन जातात. आणि त्या साधूंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जागेला प्रेरणा मिळाली, एक भूमी पावन झालेली आहे. आणि या भूमीला खऱ्या अर्थाने साधू संतांचं, योगींचं या ठिकाणी महान तपस्या म्हणून या ठिकाणी योगदान झालेलं आहे. आणि त्या तपस्याचं खऱ्या या खंदरमाळ परिसरामध्ये असं जे पठार भागामध्ये जवळे बाळेश्वरच्या मंदिराच्या पाठीमागं या खंद्रेश्वर मंदिराचा जवळजवळ विकास झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हा विकास होत असताना गव्हर्नमेंटचा निधी नाही आहे, ट्रस्ट नाही आहे, परंतु खासदार निधी असो, आमदार निधी असो, बुद्धनाथ महाराजांनी सर्वांशी मन मिळवून या ठिकाणी निधीचा वापर करून योग्य पद्धतीने या मंदिराची जोपासना करून दिव्य असं हे मंदिर बांधलेले. आणि खऱ्या अर्थाने बुद्धनाथ महाराज स्वामींचे विचार हे अतिशय सुज्ञान आणि विचारधारी असे एक, त्यांच्याकडे कोणताही इंजिनिअरिंग प्लॅनिंग नसता, पण ते स्वतःच इंजिनिअरिंग प्लॅनिंगने या देवस्थानची जे मंदिरं तयार केलेले, त्यांच्याच माध्यमातून हे मंदिरं तयार केलेले असे सुंदर हे परिसर या ठिकाणी आमच्यासाठी बाबांनी तयार करून ठेवलेले. वास्तविक खऱ्या अर्थाने त्यांची जी भावना आहे, अजून मंदिराचा कलर राहिलेला आहे, मंदिराला खिडक्या राहिलेल्या आहे, आणि त्यांचं ते अपुरं काम आहे, त्यांचं जे स्वप्न आहे ते आम्ही ग्रामस्थांनी आणि धर्मनाथ महाराज योगी यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची आमचं जवळजवळ सुरुवात आहे. आणि आम्हालाही त्या बाबांचे आशीर्वाद लाभून त्यांच्या समाधी मंदिराचं या ठिकाणी काम चालू आहे. असं त्यांचं मंदिर देखील आता ज्या शिल्पकाराने एवढी मोठी वास्तू बांधलेली आहे, आणि खऱ्या अर्थाने आम्हाला देखील त्या बुद्धनाथ महाराजांचं जे मंदिर आहे अतिशय असं सुंदर, त्यांना त्या समाधीला शोभेल, त्यांच्या या कलेला शोभेल अशा पद्धतीने आम्ही या मंदिराचा नवीन टेक्चर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांच्या आमच्यावरती असेच आशीर्वाद राहतील ही अपेक्षा बुद्धनाथ महाराजांकडून करतो. धन्यवाद. मी शिवाजी बानाजी फणसे, माजी सरपंच. या ठिकाणी महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने अनेक लांब लांबच्या गावचे, जवळच्या परिसराचे आणि फार दूरचे लोक इथे एक भोलेनाथाच्या चरणी भाव ठेवून दर्शनासाठी येत असतात. गावच्या तर्फे या सप्त्याचं नियोजन केलं जातं. सप्त्याच्या नंतर महाशिवरात्रीला भंडाऱ्याचं नियोजन असतं, रोज भंडारा असतो. आणि सर्व लोक भाविक भावनेने काय या सार्वजनिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन काय आनंदाने उत्सव पार पाडत असतात. त्या मंदिराची आख्यायिका पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे अशी आहे का हे मंदिर जे आहे हे सध्या आवाढव्य मंदिर आहे, पण याच्या अगोदर एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये वाकून जावं लागायचे आणि फक्त त्या ठिकाणी 2-3 व्यक्ती बसायचे. पण शिवलिंग जे होतं फार जाज्वल्य होतं आणि फार भाविकांना प्रेरणास्थान होतं, आशीर्वाद देणारं होतं. आणि अनेक भाविकांना त्याची प्रचिती आलेली, आणि त्या अनुषंगाने अनेक पब्लिक, अनेक भाविक अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात, दर्शन घेतात. या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम असतो 24 तास. काय कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले जात नाही. ज्यांना कुणाला काय आवड असेल ते दानपेटीमध्ये टाकतात. नाही तर या ठिकाणी एक आता नवीनच आलेले योगी महाराज आहेत,
त्यांच्या अगोदरचे जे योगी महाराज होते ते फार तत्वज्ञानी, फार हुशार, शिक्षण काय नव्हतं पण या अध्यात्मामध्ये काय त्यांची फार गोडी होती, त्यांचा फार अभ्यास होता आणि त्यांच्याकडे एवढी शक्ती प्राप्त झालेली होती का त्या समोरच्या माणसाला ओळखून त्या समोरच्या व्यक्तीकडे त्याचं मन कसं आहे, त्याच्याकडे पैसा किती आहे, त्याचे वैभव किती आहे, ते आत्मसात करून सांगायचे. आणि त्या योगायोगाने हे जे मंदिर जे आहे हे मंदिर 8 वर्षापूर्वी आम्ही बांधायला घेतलं. त्यावेळेस आमच्याकडे निधी नव्हता, काय नव्हता, फक्त बाबांनी सांगितलं आपल्याला हे करायचंय. आणि हे करत असताना आर्किटेक्ट नाही, इंजिनियर नाही, कोणी नाही. बाबांना ती भोलेनाथांनी बुद्धी दिली. बाबांच्या सान्निध्यात आमची राहून गावकरी मंडळी ठराविक राहून ह्या कामाला सुरुवात केली. इथं हे जो बॉटम दिसतो याच्या खाली जवळजवळ 30-40 फूट गेलेले, छोटीशी जागा होती. छोटीशी जागा असताना हे सर्व डोंगरदरा वगैरे आपल्याला दिसतोय, काय हा संपूर्ण तोडलेला आहे आणि तो भराव करून अर्धी शेती तयार केलेली फुलफळावर वगैरे लावण्यासाठी आणि अर्ध्या याच्यामध्ये हे मंदिर उभारणी झालेली. आतापर्यंत ह्या मंदिराला 1,65,00,000 रुपये खर्च आलेला आहे. पैसा कुठून आला, कोणी दिला, काही माहित नाही. आणि बाबा पण असे होते, बाबांना कोणी हिशोब देखील विचारत नव्हते, काय कोणाला ते इंटरफिअरन्स करून देत नसते. आणि त्या बाबांनी जी काय पवित्रता राखली देवाची आणि देवामध्ये जी काय एक वेगळ्या प्रकारचे वलय, एक शक्ती तयार झाली, त्या शक्तीचा फायदा अनेक भाविक लोक घेतात आणि अनेकांना आशीर्वाद देणार आहे, त्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. असा हा भोलेनाथ देवो का देव महादेव आहे, खंद्रेश्वर आहे.